आता आपण रेनबो सॅलड बनवतोय. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चॉप केलेल्या व्हेजिटेबल्स आपण टाकणार आहेत एक एक करून. आधी आपण टाकतोय कोबी, बारीक असा चिरलेला कोबी आहे. त्याच्यानंतर आपण टाकतोय शिमला, इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक चॉप केलेलं आहे. त्यानंतर याच्यात जाईल कांदा, त्याच्यानंतर आपण टाकणार आहेत मून शेपमध्ये कट केलेली काकडी, त्याच्यानंतर आपण टाकतोय मस्तपैकी बॉईल केलेले कॉर्न आणि मटार. आता हिवाळा आहे त्याच्यामुळे अगदी ताजे मटार आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जाईल बीट, जो आपल्या सॅलडला एक सुंदर असा कलर आणतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये जाईल चॉप केलेलं मून शेपमधलं गाजर. हे पण हिवाळ्यामध्ये खूप छान असे गाजर आपल्याला मिळतात, ते आपण या सॅलडमध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे टोमॅटो, जे की आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं. आणि सगळ्यात शेवटी इथे आपण सॉते करून घेतलेलं जे क्रिस्पी पनीर आहे, आपण बघू शकता ते याच्यामध्ये जाणार आहे, ज्याच्यामुळे हे सॅलड एकदम हेल्दी होणार आहे. सो आपण हे सर्व ड्रेसिंग ते आपण याच्यावरती असं मस्तपैकी ओतणार आहोत. आणि हे झालं आपलं रेनबो सॅलड तयार.